खुसखुशीत आणि खमंग चकली. तर कसं बनवायचं ते सांगते, ते पण बिना भाजणीचं. भाजणी वगैरे बनवायची त्याला गरज नाही. तर त्यासाठी आपल्याला आधी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ ॲड करायचं. तुम्ही पोहे असतात ना, पोह्याला पण मिक्सरमधून काढून घेऊ शकता, त्याने पण खमंग अशी होती चकली. तर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले, पांढरे तीळ असतात ते, त्यामध्ये ओवा चोळून टाकला हातावर, जिरे टाकले आणि चिमूटभर हे आपलं खायचा सोडा टाकला, मीठ टाकलं चवीनुसार, मिरची पावडर, धनिया पावडर वगैरे असे मसाले, चकली मसाला टाकला मी आणि त्याला छान मिक्स करून घेण्यासाठी थोडंसं 1-2 उबळी, म्हणजे आपण जेवढं भाजीला तेल टाकताना नॉर्मल भाजीला तेवढं तेल पूर्ण गरम करायचं आणि गरम झाल्याच्या नंतर ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि ह्यामध्ये गरम पाणीच हे करायचं बरं का, यूज करायचं. गरम पाण्यानेच पीठ मळायचं आणि हे पीठ मळताना ना, असं आपण भाकरीला किंवा चपातीला मळतो ना, तसं मळायचं नाही. हलक्या हातानेच मळून ठेवायचं ते. त्याला 10-15 मिनटं तसंच ठेवायचं, रेस्ट द्यायचं, म्हणजे पीठ छान मऊ होतं. आणि नंतर आपल्या साच्यामध्ये जे आपल्याकडे झार आहे वगैरे त्यामध्ये टाकून गरम गरम काढून घेऊ शकता. तसं मी असं पण काढलेलं होतं, म्हणजे आधीच चकल्या बनवून ठेवल्या होत्या आणि डायरेक्ट तेलामध्ये पण ओढल्या. तेलामध्ये डायरेक्ट केल्या ना, तर लवकर होतात आणि खमंग खुसखुशीत चकल्या सुरू झालेल्या आहेत. मस्त लागत होत्या. तर तुम्ही बनवलं नसेल तर लगेच बनवून घ्या, कारण दिवाळी येते आता. चला भेटू पुन्हा. बाय.